लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या जनसभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आमदार रोहितदादा पवार, आमदार भुसारा साहेब, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब आणि महाराष्ट्रातील सर्व नेतेगण, सर्वांना विनंती आहे अगदी 2 मिनिटात राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचं आगमन होणार आहे। एक अर्ध्या तासामध्ये आपण संपूर्ण कार्यक्रम संपवतोय। सर्वांना विनंती आहे कोणी आपली जागा सोडू नये। बांधवांनो आणि भगिनींनो, आज 1 वर्ष झालं अशोकराव आपल्याला सोडून गेले। वर्षभराच्या कालखंडामध्ये आमच्या वहिनी आणि अमित दादा यांनी अकोले तालुक्यातील जनतेशी जी अशोकरावांची नाळ होती ती कायम ठेवली आणि त्याचीच परिणिती अशोकराव गेल्यानंतर सुद्धा 1 वर्षानं त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक तिथे जमले। 42 वर्षाची मैत्री। 1980 साली भुसावळ रेल्वे एक्सप्रेसने आम्ही इगतपुरीला आलो आणि इगतपुरी पुणे गाडीमध्ये 1980 साली अशोकरावांची आणि माझी ओळख झाली। तब्बल 42 वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र राहिलो। राजकारणामध्ये सगळ्यात पहिलं शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्याचं काम मी त्यावेळेस अशोकरावांना केलं, पण त्यावेळेस केंद्रामध्ये जनता दलाचं सरकार होतं। सावंत साहेबांनी त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं। शिवसेनेची मिळालेली उमेदवारी त्यांनी जनता दलाची उमेदवारी घेतली आणि पहिली निवडणूक चक्रावर लढवली। सर्वांना विनंती आहे की आपण जागेवर बसून घ्या। त्यानंतर दुसरी निवडणूक अशोकरावांनी घड्याळावर लढवली। तिसरी निवडणूक अशोकरावांनी पंजावर लढवली। चौथी निवडणूक अशोकरावांनी कब्बशीवर अपक्ष लढवली। 5वी निवडणूक त्यांनी कमळावर लढवली आणि 6वी निवडणूक ज्यावेळेस त्यांना 100% विजयाची खात्री होती, आम्ही त्यांना सांगत होतो की अशोकराव आता परिवर्तन होणार आहे, या परिवर्तनामध्ये तुम्ही माघार घेऊ नका, पुन्हा अपक्ष राहिला तरी चालेल पण आमदार तुम्हीच व्हाल। पण अशोकरावांनी सांगितलं की मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांच्या समवेत घोरपडा मातेला शपथ घेतलेली आहे आणि यावेळेस ज्याला कोणाला पवार साहेब तिकीट देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आणि 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र ही जागा पुन्हा आम्ही भांगरे घराण्याला सोडणार, अशा अनेक आदिवासी नेत्यांनी शपथा घेतल्या होत्या। तेव्हा अशोकरावांना म्हटलं राजकारण हे दूरदृष्टीने करायचं असतं। पिचड साहेब 8 वेळा निवडून आले, 9व्यांदा निवडून आले तर काही फरक पडत नाही, पण राजकारणामध्ये एखादा उंट जर आपल्या तंबूत तुम्ही घालून घेतला, दुर्दैवानं तेच झालं आणि उंट घरात घालून घेतला। आज तोच अशोकरावांना शिव्या देतोय, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर टीका करतोय। मी अमित शहांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की बाबा ठार येडा माणूस आहे, याला मतं देऊ नका। जेव्हा लोकांना लाता मारायला लागल्यावर लोक आता म्हणायला लागली बाबा तुम्ही सांगत होतं ते खरं आहे। सत्यजित दादांनी जे सांगितलं अमित की राजकीय निर्णय हे सगळे धुरंधर आहे राजकारणातले, राजकीय निर्णय चुकता कामा नाही। राला झालेला कोण कोणाबरोबर सकाळी येईल कोण कोणाबरोबर संध्याकाळी येत सांगता येत नाही, परंतु जनतेच्या हृदयावर तुम्ही जे कोरलेलं आहे, अशोकरावांनी जी जनतेच्या हृदयावर प्रेम केलेलं आहे ते प्रेम कायम टिकवा। तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, कुठलंही चिन्ह घ्या, तुम्ही आमदार झाल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थाने अशोकराव पंचायत समितीचे सभापती झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले,
बँकेचे संचालक झाले, कारखान्याचे व्हाईस चेअरमन झाले, सगळी पदं त्यांना मिळाली. तुमच्या कुटुंबामध्ये 2दा-3दा आमदारकी होती, तुम्हाला पुन्हा आमदारकी मिळणं काही अवघड नाही आहे. परंतु जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वास कायम ठेवा. तो विश्वास जर कायम ठेवला तर निश्चितपणे तुम्ही आज या तालुक्यात तुमच्या पाठीमागे जनता उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. रोहित दादांना सुद्धा माझी विनंती आहे, दादा अमित हा चांगला पोरगा आहे, त्याचे वडील खूप भोळे होते, फसवलं आणि शपथविधीसाठी जेवढे जेवढे होते त्यातला एकही नेता आता हजर नाही. सतीश दादा आहेत, पण दादा लक्षात ठेवा, तुम्ही बी पायाला भिंगरी लावून तयारच आहेत. राजकारणातले निर्णय चुकीचं झालं की काय होतं. भाऊसाहेब वाकचौरेंनी जेव्हा पक्ष सोडला, ते खासदार होते, माझ्या घरी आले, म्हटलं शिवाजी पक्ष सोडतोय, म्हटलं पाया पडतो खासदार साहेब, पक्ष सोडू नका. सोडला, चूक झाली, पराभव झाला. आता परत शिवसेनेबरोबर गेले, जाताना म्हटले काय करू, म्हटलं जा, आमच्या तर श्रद्धा आहे, प्रेम आहे. गेले. राजकारणात काय होईल सांगता येत नाही. सत्यजित दादांना काँग्रेसनं तिकीट दिलं, पण त्यांनी ते नाकारलं, ना अपक्ष उभे राहिले. त्यांना दृष्टी होती की राजकारणामध्ये काय होईल, अपक्ष घेऊन आज आमदार म्हणून आहेत ना. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या ह्या जनतेसाठी करायच्या असतात. रोहित दादा आहेत म्हणून तुम्हाला सांगतो, निळवंड्यावर खूप भाष्य झालं. 10 डिसेंबर 1990 पवार साहेबांनी त्याची कुदळी मारली. त्याच दिवशी पिंपळगाव देपा ह्या धरणाची कुदळी मारली. आमची 11 वाजता मारली, तिकडे 2 वाजता मारली. 1995 पिंपळगाव देपाचं पाणी निघालं आणि 1995 आमचा पाया सुद्धा खोदून झाला नाही. 95 युतीचं सरकार आलं. युतीच्या सरकारमध्ये आम्ही मनोहर जोशीकडे गेलो, म्हटलं ते धरणाचा पाया भरायचा आहे. आता मनोहर जोशींना सुद्धा काही धरण काय भानगडे एवढं काही लक्षात नाही आलं. ते म्हणले जा तुझ्या जास्त धरणाचं काम कर. आता आमच्या जिल्ह्यातले एवढे लोक नेते मंडळी त्या धरणावर छाती पिटी ओरडतात. त्या धरणाचं बांधकाम माझ्या हस्ते सुरू झालं. त्या धरणाच्या लोकांचं पुनर्वसन व्हावं अशोक करून आम्ही जेलमध्ये गेलो. 15 दिवस धरण बांधकाम बंद पाडलं, नदीवर झोपलो. हे धरणासाठी केलं, लोकांसाठी केलं, जेल भोगली. आणि आज पाणी सोडताना आंदोलन, जनतेला पाणी गेलं, लोकांचं पुनर्वसन झालं नाही. ह्या अशा खूप वाईट परिस्थिती झाली. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जेव्हा जिथं कुठं अन्याय वाटेल तेव्हा अशोकराव आम्ही रोज उपोषण करायचं. राजकारणात अशोकराव किती वेळा पराभव झाले होऊ द्यात, पराभवाचं दुःख कधी त्यांनी मानलं नाही. परंतु जनतेच्या मनावर सिंहासनावर ते काय मारून राहिले, जनतेच्या सिंहासनावर आरून राहिल्यामुळं आज ही जनता आज भांगरे कुटुंबाच्या पाठीमागे आहे. रोहित दादा आम्हाला एक 12वीला कविता होती कॅप्टन नावाची. त्या कवितेच्या पहिल्या 2 ओळी होत्या, ओ कॅप्टन माय कॅप्टन देअर फेअरफुल ट्रिप इज डन. तुझं जीवन हे यशस्वी झालेलं आहे. ठीक आहे, तू किती कमी वेळात गेला असेल, आम्हाला दुरावला असतील, पण तुझं जीवन यशस्वी झालं आहे, तू अमर झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.